अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई. लेअरजेट 4045 मॉडेलची 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी. हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब. रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ. रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा. बीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत. राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा. 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक. शरद पवार पुन्हा एकदा मैदानात. राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच मवियाचे उमेदवार. पवारांच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित. शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा. पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं. राज्याला अवकाळीचा तडाखा. नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार आक्रमक. तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती. काँग्रेस प्रवक्त्या हनुमंत पवारांना मारहाण. बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप. महाराष्ट्र गुंडशाहीवर चालणार नाही, कितीही हल्ले झाले तरी घाबरणार नाही, हनुमंत पवार आक्रमक. हल्ल्यासाठी हनुमंत पवारांनीच प्रवृत्त केलं. मारहाणीच्या प्रकरणानंतर मलाही धमक्या येत आहेत, तुषार दामकुडेंची प्रतिक्रिया. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी. 10 कोटी द्या अन्यथा बाबा सिद्दीकी करू. शुभम लोणकरचा धमकीचा कॉल. ऑडिओ क्लिप व्हायरल. मध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड. विधीच्या वेळेला अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेनं नदीपात्रामध्ये शोध मोहीम. बिबट्याच्या दहशतीवरून राहुरीमधील 20,000 शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वन्यजीव कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी. विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा. परभणी, हिंगोली, नांदेड, इंदापूरमध्ये उभी पिका आडवी. अनेक गावांना गारपिटीचा फटका. बळीराजा पुन्हा संकटात. कांदा निर्यात अनुदानाच्या 50% कपातीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा यू-टर्न. 24 तासांच्या आत निर्णय रद्द. नाशकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2 कोटींचं नुकसान. एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली. कमी दरानं इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार. कमी वॅट असल्यानं डिझेलचं कंत्राट गुजरातकडे जाण्याची शक्यता.